मला आठवतंय 10 वर्ष मी हिंदी हिंदी चित्रपटात काम करत असताना माझे वडील मला म्हणाले होते, की "तू हिंदीत तर करतोयस, पण मराठीत काय करणार आहेस?" त्यावेळेस काय केलं, आपण मराठीत काम करावं आणि मराठी चित्रपट जो लय भारी पहिला चित्रपट मी केला, त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरेजींनी मला केलं होतं. यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले, "कुठे आहेस?" मी म्हणे, "घरी आहे." "घरी आहे." "कधी?" "आत्ता." ह्यांच्याकडे उद्या, परवा, पुढच्या आठवड्यात काहीच नसतं. जे काय करायचं असतं ते आत्ता करायचं असतं. म्हणून जे काय होतं मी सोडून मी घरी गेलो. घरी बसलो आणि मग एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि मला नरेट करायची. मी म्हणलं, "ठीक आहे, कधी बसूया?" "आत्ता." मी म्हणलं, "ठीक आहे, आत्ताच बसूया." आणि नंतर राजेने खरंच फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं नरेशन त्यांच्याकडून मिळतं. पण कारण त्याचं एकच होतं, की त्यांच्या मनात एक विजन होतं, की मराठीमध्ये असे चित्रपट व्हायला पाहिजेत. मी त्यांना म्हणालो होतो, मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो. ते म्हणाले, की "तो करू नकोस, हा चित्रपट कर. हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि तू हा नक्की कर." आणि तिथे अ, माझ्या खरंच मराठी चित्रपटाची सुरुवात झाली. ती खरंच राजजींच्या मार्गदर्शनामुळे झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्या वर्षी काम करतोय 11 वर्ष प्रोडक्शन हाऊसमध्ये. मी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच प्रोड्यूस केलेले आहेत. याचा मला जास्त अभिमान आहे. मी हिंदी चित्रपटात जरी काम करत असलो, तरी मराठी चित्रपट करणं मी सोडलं नाही. कारण मराठी चित्रपट आणि मराठी भाषा ही माझ्या हृदयात आहे आणि ती सदैव राहणार आहे. परत एकदा मला खरंच इथे सन्मानित करून माझा जो मान वाढवलाय त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे उदयजी.